HT न्यूज इंडिया सच के साथ। वर्ध्यात उष्णतेचा कहर, 44.2 तापमानामुळे डीपीला आग, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला। बुधवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या सुमारास पावडे चौक, बॅचलर रोड परिसरात एका विद्युत डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली। त्यावेळी शहरात तब्बल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची तीव्र उष्णता होती। प्रचंड उकाड्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले। त्याचवेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत ठेवली व नागरिकांची गर्दी नियंत्रित केली। दरम्यान महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी डीपीची दुरुस्ती व वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे। प्रशासनाच्या सर्व विभागांनी दाखवलेला समन्वय आणि वेगवान कारवाईमुळे मोठा अपघात टळल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। सध्या संबंधित परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वर्धा येथून युसुफ पठाण यांची खास रिपोर्ट। ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।